मुळात संभाजीराव लोखंडे आमचे सहकारी, त्यांच्या विनंतीला मान देऊन मी खरं तर इथं आलो आणि इथे बघितलं की आज बचत गटच्या महिला इथे आपापले स्टॉल लावून विकतायत. म्हणजे बहुतेक सगळी मराठी माणसं दिसतात. हा त्यातला वैशिष्ट्यपूर्ण भाग आहे की मराठी माणसं कुठे काय काम करतात, मेहनत करत नाही, काय करायला नको असं बोलत असताना या पार्श्वभूमीवर इथेही माणसं व्यवसाय करताना दिसत आहेत. आपण जाहिरात क्षेत्रामध्ये फक्त कमी पडतो, पण मला असं वाटतं त्याचीसुद्धा यानं शिकवण दिली तर हे अधिक मोठे उद्योजक होऊ शकतील. आणि असा हा सोहळा ह्या लोकांनी 4-5 दिवस इथे सादर केला. आजचा समारोपाचा दिवस आहे मला वाटतं आणि त्याच दिवशी मला इथे यायला मिळालं. तर कार्य महत्त्वाचं असतं शेवटी. कसलं कार्य करतायत हे महत्त्वाचं नाही आहे. आज गरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी, गांजलेल्या लोकांसाठी आमचे संभाजीराव खूप काम करतात. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकायला की आज प्रथम आम्ही प्रत्यक्ष समोरासमोर भेटलो आहे. बाकी आम्ही दोन्ही माणसं फोनवर आहोत अवलंबून आणि मला अशी काम करणारी माणसं आवडतात. म्हणजे चेंबूरसारख्या ठिकाणी ताई आल्यात सगळ्या नगरसेविका, अध्यक्ष. तर या मंडळींचं येणंसुद्धा खूप महत्त्वाचं असतं की अशा पद्धतीच्या कार्यक्रमांना त्यांचं सहकार्य मिळतं भविष्यकाळात. मला असं वाटतं व्यवसायात नाव कमवण्यासाठी तुम्ही सतत कार्यरत राहा आणि अशा मंडळींच्या मागे राहा की ज्यांना गरज आहे खऱ्या अर्थानं. त्यामुळे तुम्ही तुमच्या हातून चांगलं काम, जिथे चांगलं काम असेल तिथे मी आवर्जून जातो आणि आता ते माझे चांगलेच मित्र झालेले आहेत जवळजवळ. पण मला खूप आनंद वाटला. आज इथे सांस्कृतिक कार्यक्रम खूप दर्जेदार केले. म्हणजे ते बघायला मिळतील अशी मला अपेक्षा नव्हती, पण आज याने आम्हाला दाटीवाटीने बसवलं आणि ते बघायला भाग पाडलं. पण ते खूप चांगल्या दर्जाचे होते. तर हा सुद्धा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. आणि बोला. शेतकरी ते ग्राहक बघा किती मधल्यामध्ये जे दलाल होते ते पैसे खात होते. ही आता डायरेक्ट साहेबांनी सगळ्यात उत्कृष्ट गोष्ट झालेली आहे. म्हणजे आज आपल्याबरोबर फळं येतात, भाज्या येतात, आणखीन काय काय येतं. हे खूप महाग असतं. त्याचं कारण आहे की मधले दलाल गडबड करतात. तर आज या सगळ्या व्यवसायाला मधले दलाल नाही आहे, डायरेक्ट ते घेऊन आलेले आहेत तुमच्यापर्यंत आणि लोकांनी रिस्पॉन्स पण चांगला दिलेला आहे. तर ही आनंदाची गोष्ट आहे. हा व्यवसाय आणि अशा पद्धतीचे महोत्सव भविष्यात चालत राहावं अशा मी शुभेच्छा देतो. थँक्यू. थेट शेतकरी ते ग्राहक पर्यंत संभाजी भाऊ हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतात कस्टमरला. सांगली जिल्हा विकास संघाच्या वतीने आज 8 वर्ष झाले सुबा म्हणजे चेंबूरला हा आपला द्राक्ष महोत्सव लागतोय आणि मला खूप चांगला अभिमान वाटते भाऊंचं, संभाजी भाऊंचं की म्हणजे कोणीही त्यांच्यामध्ये ग्राहक आणि आपला जो शेतकरी येतोय त्यांच्यामध्ये कोणीही नसावं आणि ग्राहकाला पण स्वतः शेतकऱ्यांच्या हातातून ती वस्तू मिळणं आणि ग्राहक पण खुश होऊन जावं असं त्यांचं एक त्यांनी समीकरण करून जो हा महोत्सव सुरू केलेला आहे त्याच्याबद्दल मी संभाजी भाऊंचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचे मनापासून आभार मानते की मी सुद्धा सुभाषनगरला आठवडी बाजार लावत होते आणि त्यावेळेस सुभाषनगरच्या आता रिडेव्हलपमेंट सुरू झालं आहे त्याच्यामुळे तो आठवडी बाजार नाही आहे. कारण त्यावेळेससुद्धा पूर्ण सुभाषनगर नाही तर गाठल्यातून सर्वीकडून लोक यायचे आणि आठवड्यातून ते शेतकरी यायचे आणि त्या शेतकऱ्यांचा पूर्ण जे काही माल आणायचे ते सर्व विकला जायचा आणि शेतकरी बंधूसुद्धा आपले खुश होऊन जायचे. तर त्याच्यामध्ये खूप बरं वाटायचं आणि मी भाऊंना नेहमी सहकार्य करते की बाबा ग्राहक आणि शेतकरी आपला खुश आहे ना बस, आम्हाला काही नको. कारण आमच्या शेतकऱ्यांच्या जेव्हा चेहऱ्यावर हसू वाटतं तेव्हा तो त्यांचं अन्नधान्य आपण घेतो आणि ते खाताना आम्हाला बरं वाटतं की आज आपला शेतकरी कोणत्याही संकटात जरी असला तरी आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे असं मला वाटतं. कारण माझ्या पण मिस्टरांची थोडीफार शेती आहे. आम्हाला पण माहिती आहे की शेतामध्ये ज्यावेळेस आपण पीक निर्माण करतो आणि ज्यावेळेस हे होते पावसाळा कधीही आपल्याला माहिती आहे वादळ येतं त्यावेळेस किती शेतकऱ्यांचं उद्ध्वस्त होतं आणि त्यावेळेची जी कहाणी गेल्या वेळेस मी बघितलं तर अक्षरशः रडायला येत होतं. कारण शेतकरी रडत होते, कांदा वाहून जात होता, माती वाहून जात होती, तो गाळ वाहून जातं. कारण गाळ टाकायचं म्हटलं की किती पैसे द्यावा लागतात त्या शेतकऱ्यांना ते मला माहिती आहे
आणि त्याचंच एक उदाहरण की आम्ही शेतकऱ्यांना डायरेक्ट इथे घेऊन येतो आणि शेतकऱ्यांचा माल हा ग्राहकापर्यंत पोहोचवतो. हे संभाजी भाऊंचं जे उपक्रम इथे चालू केलेले आहे त्यांना मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतोय. भाऊ आज आम्हाला इथे वहिनींची जाणीव भासते. तुम्ही मोठ्या संकटातून वाचलात, हा तुम्हाला सर्वांचा, हा जनतेचा आशीर्वाद आहे. याच्या पुढे सुद्धा तुळजाभवानी चरणी प्रार्थना करेल की आमच्या भावाला सुख समृद्धी लाभो आणि त्यांच्या हातातून आणखी समाजसेवा घडो आणि असाच शेतकऱ्यांचा उपक्रम अजूनही घडो, एवढीच मी त्यांना सदिच्छा देईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथं आहे, समारोप आहे, कसा प्रतिसाद भेटला? नाही, गेले 8 वर्षापासून आपण या मुंबईमध्ये चेंबूरच्या परिसरामध्ये सांगली जिल्हा विकास संघ या संस्थेच्या माध्यमातून एक सामाजिक उपक्रम म्हणून शेतकऱ्यांना मदत होण्याच्या दृष्टिकोनातून शेतकरी ते ग्राहक अशी एक योजना आखत हा महोत्सव आपण राखलेला आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दलाल नाही, मेडिएटर कोण नाही आहे. थेट शेतकऱ्याचा माल या ठिकाणी येतो. त्यांना शेतकऱ्यांना चांगला भाव मिळावा या उद्दिष्टाने या ठिकाणी हा कार्यक्रम आपण केलेला आहे. 8वं वर्ष होतं. अत्यंत चांगला प्रतिसाद त्याला मिळालेला आहे. शेतकऱ्यांनी आणलेला सर्व माल या ठिकाणी संपलेला आहे. त्याच शेतकऱ्यांच्या बरोबर महिला बचत गट आहे, त्यांनासुद्धा आपण या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे आणि अत्यंत चांगला प्रतिसाद त्यांना महिलांच्या बचत गटाच्या उत्पादनाला सुद्धा झालेला आहे आणि अत्यंत 8वं वर्ष अत्यंत चांगल्या प्रकारे उत्साहामध्ये साजरं झालं. पार्किंगची जागा मुंबई महानगरपालिकेने आम्हाला उपलब्ध करून दिली. मुंबई महानगरपालिका असेल, पोलीस स्टेशन असेल, चेंबूर असेल, वाहतूक शाखा असेल चेंबूरची, बाहेर फायर ब्रिगेड असेल, इथले लोकल नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार आहेत, सगळ्या लोकप्रतिनिधींचे वेगवेगळ्या पक्षातल्या या सगळ्यांचं योगदान या ठिकाणी मिळालेलं आहे. त्यांचं सहकार्य मिळालेलं आहे आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यामुळं हे कार्यक्रम याचा यशस्वी झालेला आहे. त्याचबरोबर माझ्या सांगली जिल्हा विकास संघाचे माझे पदाधिकारी आहेत, त्यांनीसुद्धा गेले 8 दिवस खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यांच्या सर्वांच्या मेहनतीनं हा कार्यक्रम अत्यंत सुंदर या ठिकाणी यशस्वीपणे झालेला आहे. साहेब, तुम्ही आभार कशा प्रकारे करणार आहे ज्यांनी तुम्हाला मदत केलेली आहे? नाही, आभार तर निश्चितपणानं मानावं लागेल. या कार्यक्रम करत असताना कुठलं एकट्याचं काम नाही आहे. मी एकटा जरी याचा प्रमुख असलो तरी माझ्याबरोबर माझ्या सांगली जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी आहेत, माझ्याशी जुडणारे अनेक अधिकारी आहेत, लोकप्रतिनिधी आहेत. त्यांनी सगळ्यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे. त्यांचं मोठं सहकार्य या ठिकाणी लाभलेलं आहे. त्याचप्रमाणे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतले कलाकार आहेत, त्यांचंसुद्धा या ठिकाणी मोठं सहकार्य आहे. ते वेळोवेळी वेळात वेळ काढून या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थिती दाखवतात. जसं फैजल खान हिंदी चित्रपटसृष्टीचा अभिनेते आहेत, ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. आत्ताच अरुण नलावडे येऊन गेलेले आहेत. असे कार्यक्रमाला भरत शेठ गोगावले जे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मिनिस्टर आहेत, त्यांच्याकडे फलोत्पादन मंत्री आहेत, ते सुद्धा या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. आमच्या शिवसेनेचे अविनाशजी राणे आहेत. बहुतांश लोक या ठिकाणी मग थोड्या वेळापूर्वी आमच्या या मराठी ताई आहेत, आमच्या प्रभाग समितीच्या अध्यक्षा, त्यासुद्धा येऊन गेल्या आहेत. तन्वी काते येऊन गेलेले आहेत. खूप साऱ्या लोकांनी या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाला शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत, भेट दिलेल्या आहे. आमच्या सर्व उपस्थित राहणाऱ्या सगळ्यांचा, आमच्या सांगली संघाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा उत्साह वाढवण्याचं काम केलं आहे. या सर्व या ठिकाणी उपस्थित असणाऱ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या ठिकाणी महिला बचत गट आहेत, आमचे शेतकरी आहेत, ते सुद्धा सहभागी झाले आहेत. त्यांचंसुद्धा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त